मित्रांनो, माझं नाव अभिषेक आहे आणि मी कॉर्पोरेट जगामध्ये काम करतो. मी एक एक पायरी चढत माझ्या कंपनीत खूपच मोठ्या पोस्टला पोहोचलो होतो. इथे पोहोचणे खूप जणांना तर शक्यच होत नाही, पण मी मात्र अगदीच कमी वेळात माझ्या हुशारीच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलो होतो. मी आधीपासूनच अभ्यासात हुशार होतो. मी बाकी गोष्टीत पण खूप पुढे होतो. मी दिसायला देखील चांगला होतो. माझ्या या चांगल्या दिसण्याला माझ्या बॉडीची खूप चांगली साथ मिळत होती. मी जिमला नियमित जाऊन माझी बॉडी कमावली होती. अभ्यासात हुशार आणि बॉडी पण मस्त, यामुळे मला चांगला जॉब लगेच मिळाला होता आणि आता मी खूप मोठ्या पोस्टवर काम करत होतो. माझी पोस्ट अशी होती की मला आता सेक्रेटरीची गरज होती आणि त्यामुळे मी एक सेक्रेटरी घेण्याचे ठरवले होते. मी आधीपासूनच थोडा शौकीन माणूस असल्याने मला माझी सेक्रेटरी म्हणून अशी एक मुलगी पाहिजे होती जी दिसायला देखणी असेल. त्यानुसार मी जाहिरात देऊन इंटरव्ह्यूसाठी बोलवले देखील. पहिले बेसिक राऊंड झाले आणि मग फायनल झालेल्या मुली माझ्याकडे 2 दिवसांनी पाठवण्यात आल्या. 1 से 1 मुली होत्या आणि मी त्यांना बघून खूपच जास्त खुश होतो. पण मला अजून एक पण कोणी मुलगी अशी दिसत नव्हती जिला बघता क्षणी मन खुश होईल. एका मागोमाग एक मी इंटरव्ह्यू घेत होतो आणि शेवटी ती आली. साधारण 5.5 फूट उंच असेल, गोरी गोरी पान, दिसायला अतिशय देखणी, फॉर्मल शर्ट आणि स्कर्ट घातला होता तिने. चेहऱ्याला अगदी आवश्यक तितकाच मेकअप, कमालीचे नाजूक आणि गुलाबी असलेल्या ओठाला सूट होणारे अतिशय लाल लिपस्टिक, शर्ट मधून उठून दिसणारे तिचे ते गोलाकार गोरोज, खूपच छान फिटिंग असलेल्या ड्रेस मधून तिची 36-24-36 अशी असलेली फिगर अगदी उठून दिसत होती. तिला बघून मी खूपच खुश झालो. तिचं नाव सोनाली होतं. ती खूपच कॉन्फिडंट होती. तिला मी खूप प्रश्न विचारले. तिला मी म्हणालो, एक सेक्रेटरी म्हणून तुम्ही काय करू शकता? सर, एक तर मला हा जॉब काही पण करून पाहिजे आणि सेक्रेटरी म्हणून काय कराल असे तुम्ही विचारत असाल तर मी सगळे काही करायला तयार आहे तुमच्यासाठी. माझ्या बॉसला खुश करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, असे म्हणत ती माझ्या डोळ्यात डोळे घालून बघू लागली. तिच्या डोळ्यातील तो विश्वास आणि एक वेगळी चमक बघून मी तिला फायनल केले. सोनालीचे काम चालू झाले. ती कामात खूपच तरबेज होती. दिवस जातील तसे ती आणि मी जवळ येत होतो. माझी सेक्रेटरी असल्याने ती जास्तीत जास्त वेळ तर माझ्याच कॅबिन मध्ये होती आणि त्यामुळे तर आम्ही नको तितक्या जवळ येत होतो. मला काय पाहिजे काय नको याची ती खूपच चांगली काळजी घेत होती. कामाव्यतिरिक्त पण माझे जेवण आणि बाकी सगळ्या गोष्टी ती नीट बघत होती. हे करत असताना ती माझ्याशी अशी काही जवळीक करत असे की काही विचारू नका. तिचे ड्रेस खूपच सेक्सी असतात. ती मुद्दाम माझ्या जवळ असताना तिच्या शर्टची बटणे ओपन ठेवत होती, जेणेकरून तिच्या उत्तान छातीचे दर्शन मला होईल आणि तेच ती बाहेर आले तेव्हा मात्र ती बंद करून घ्यायची. यावरून तिच्या मनात काय आहे ते समजत होते. त्या दिवशी मी काम करत बसलो होतो आणि ती आत आली. तिने त्या दिवशी खूपच आकूट स्कर्ट घातला होता. तिचा तो स्कर्ट इतका छोटा होता की त्यातून तिच्या मांड्या तर दिसत होत्याच होत्या, त्याचबरोबर तिच्या जांघेपर्यंत सगळे दिसत होते. तिला तसे त्या अवतारात बघून मी वेडाच झालो. त्या दिवशी ऑफिसमध्ये आम्ही दोघेच होतो, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नव्हता. मी तिच्याकडे बघत राहिलो. ती नेहमीप्रमाणे गरम करायला सुरुवात केली. माझ्या टेबल समोर एक कागद पडला होता. मी तिला तो उचलायला लावला. तो उचलत असताना तिने माझ्याकडे तिचा पाठीमागचा भाग केला आणि ती खाली कमरेतून तो कागद घेण्यास वाकली. ती जशी खाली वाकली तसे तिचा स्कर्ट मागून उचलला गेला. तिची योनीच्या आत गेलेली ती निळी मेकर मला स्पष्टपणे दिसली. ते बघून माझ्या हातातील पेन खाली आपोआपच पडला आणि मी तिच्याकडे बघू लागलो. ती सरळ झाली तेव्हा तो स्कर्ट खूपच वर आला होता. मी तिला म्हणालो, तुझी फिगर खूपच मस्त आहे. सर, तुमच्यासाठीच तर आहे ती. तुम्ही इतके काम करता सतत, तुम्हाला रिलॅक्स वाटावे म्हणून तर मी आहे ना तुमच्यासाठी, असे म्हणून ती माझ्याकडे येऊ लागली. माझ्या जवळ येऊन मला म्हणाली, सर, खरे काम तर तुम्हीच करता ना. तुम्ही काम करता म्हणून तर आम्हाला पैसे मिळतात, त्यामुळे तुम्ही खुश असणे खूप जास्त गरजेचे आहे आणि म्हणून मी आज तुम्हाला एकदम रिलॅक्स करणार आहे, असे म्हणून ती माझ्या खुर्चीजवळ आली आणि तिने माझ्या मांडीच्या दोन्ही बाजूला तिचे पाय टाकले. ती माझ्या मांडीत येऊन बसली. ती माझ्या मांडीवर बसताच ती मऊ मऊ पण कमालीचे भरलेले नितंब माझ्या मांडीला लागताच मला सोडा पटकन कडक झाला. तिने माझ्या खांद्यावर तिचे हात ठेवले आणि ती अजून थोडी पुढे सरकली. ती इतकी पुढे सरकली होती की आता तिच्या छातीच्या माझ्या छातीला अगदी नीट स्पर्श होत होता. तिचे ते भरदार ओरोस माझ्या छातीला लागताच ते असे काही चेपले गेले की जेव्हा माझी नजर त्यांच्यावर गेली तेव्हा त्यांना कधी एकदा मी माझ्या तोंडात घेतो असे मला होऊन गेले होते. तिने तिच्या केसातील पिन काढली आणि ते मोकळे केले. तिने माझ्या चेहऱ्यावर केसाने इकडे तिकडे मारून मला गरम करायला सुरुवात केली. तिचे ओठ माझ्या चेहऱ्यावरून ती हळूहळू फिरवू लागली आणि त्याच वेळी तिने तिच्या शर्टचे एक एक करत सगळे बटन काढायला सुरुवात केली. बघता बघता तिने तिची सगळे बटणे काढली आणि मला तिच्या त्या निळ्या रंगाच्या ब्रामधून तिच्या मादक छातीचे दर्शन झाले. तिची छाती इतकी सेक्सी होती की मी तिच्या छातीला माझ्या हाताने जोरजोरात दाबू लागलो.
तिच्या ब्राचे हुक काढले आणि तिची छाती मोकळी केली. तिच्या त्या गोलाकार छातीत मी माझे तोंड घातले आणि उसळू लागलो. तिने लावलेला एक वेगळ्या प्रकारचा परफ्यूम मला खूपच जास्त गरम करत होता. मी तिची छाती माझ्या तोंडात घेतली. माझ्या तोंडात घेऊन तिच्या छातीला मी जोरजोरात चोकू लागलो. चोकून आणि एका हाताने दाबून मी तिची छाती खूपच जास्त मोठी केली होती. ती पण खूपच उद्युक्त झाली होती आणि तिने गाण हळूहळू करत माझ्या सोट्यावरून फिरण्यास सुरुवात केली होती. तिची गाण जशी जशी माझ्या सोट्यावरून फिरू लागली तसे माझा सोटा जास्त वळवळ करू लागला आणि अधिक कडक होऊन गेला होता. खूप वेळ तिची छाती चोकून झाली. मग तिने मला बाजूला केले. ती खाली गेली आणि तिने माझी पॅन्ट काढली. त्याचबरोबर माझा सोटा टणकन बाहेर आला. माझा तो भला मोठा सोटा तिने तिच्या तोंडात येऊन चोखायला सुरुवात केली. तिचे लिपस्टिक माझ्या सोट्याला लागले होते आणि तरी ती त्याला एकसारखी तिचे तोंड माझ्या पुढे करून चोखून काढत होती आणि मी तिचे तोंड माझ्या सोट्यावर दाबून जास्तीत जास्त माझा सोटा तिच्या तोंडात कसा जाऊ शकेल ते बघत होतो. मग तिला मी बाजूला केले. टेबलवरच मी तिला उभ्याने झोपवली. तिचा स्कर्ट मी खालून वर केला आणि तिच्या गांडीला पाहून मी जोरजोरात माझ्या हाताने फटके दिले. ती गांड माझ्या फटक्याने कडक झाली. तिच्या योनीत मी माझ्या हाताची 2 बोटे घालून हात बाहेर केले आणि तिच्या योनीला मी ओली करून ते भोक पण मोठे केले. तिच्या योनीत मी मग माझा सोटा हळूहळू करत कोंबू लागलो. बघता बघता माझा पूर्ण सोटा तिच्या योनीत गेला आणि मी माझी कंबर मग जोरजोरात मागे पुढे करून तिला ठोकून काढू लागलो. आणि सडे खूपच जास्त ताकदीचे होते. तिचे सगळे शरीर त्या टेबलवर खालीवर होत होते आणि एव्हाना त्या टेबलवरील सगळ्या फाईल्स आणि फोल्डर्स खाली पडले होते. प्रचंड वेगाने मी तिला एकसारखे ठोकून काढले आणि मी माझे सगळे दिले तिच्या योनीत सोडले. तेव्हा कुठे आम्ही दोघे शांत झालो. तेव्हापासून मी तिला मोड झाला की ठोकून काढू लागलो.